आता आपण छोलेची भाजी बनवत आहोत. त्याच्यासाठी आपण टोपामध्ये तेल टाकून घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण जिरे टाकत आहोत. ही पण भाजी आपण 50 लोकांसाठीच बनवत आहोत. तर आपण जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक पेस्ट टाकून घेत आहोत आणि ती आता चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपण चांगले अद्रक लसूण पेस्ट फ्राय करून घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण मिरचीसुद्धा टाकलेली आहे. छोलेच्या भाजीमध्ये मसाले ॲड करत आहोत. तर ही आपण मिरची पावडर टाकून घेतली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा लसूण ही पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो मगज बी काजू बी सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे. यात आपण त्यामध्ये ॲड करत आहोत. बघा ग्रेव्ही कशी दिसत आहे आपली. छानपैकी आपण मसाले भाजून घेत आहोत. कसा कलर आलेला आहे बघा. आपण नॅचरल पद्धतीने सगळं करत आहोत. त्यामध्ये आपण काही फूड कलर वगैरे वापरत नाही. आपलं पूर्ण हायजीन प्रकारे आहे. आता आपण ह्याच्यामध्ये धने पावडर ॲड करत आहोत. आता आपण हा मसाला चांगला फ्राय करत आहोत. आता आपण ह्यामध्ये हळद ॲड करत आहोत. आता आपण ह्यामध्ये छोले मसाला ॲड करत आहोत. आपण ही 50 लोकांसाठी छोलेची भाजी बनवत आहोत. आता हे मसाले टाकून झाल्यावर तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करतो. आता आपण ह्याच्यामध्ये छोले टाकून घेतले आहोत. आपल्याला 50 लोकांसाठी 2 किलो छोले लागले. बघा, अशा प्रकारे आपण 2 किलो छोले टाकून घेतले आहेत. 2-2.5 किलो छोले आहेत. ही बघा, अशा प्रकारे आपली 50 लोकांची छोलेची भाजी रेडी झालेली आहे. आता ही जसं उकळणार तसं त्याला तरी येणार. तरी आलेला पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. आपला हा नवीनच व्हिडिओ आहे, पहिलाच व्हिडिओ आहे. काही चुकलं असेल तर समजून घ्या. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहोत. बघा कशा प्रकारे आपली भाजी थिकनेस पण बघा किती छान आहे. त्याला हळूहळू तेल. हे बघा, तुम्ही बघू शकता कशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला. थिकनेस पण खूप छान आहे. बघू, 50 लोकांची ही भाजी तयार आहे.